तात्पर्य उपदेश करत असले विशिष्ट परिकल्पनेचं कथोपदेश म्हणतात. आज जे उत्सव संबंधी राहत असते थोडे कथा आणि पडेल. भारद्वाज म्हणजे महान ऋषी आमगे भारतीय संस्कृते भितरी अद्वितीय तसले नाव घेईल तसले परमपवित्र आत्मा. तिने तिंगल अनुष्ठान जप स्वाध्याय शिष्योपदेश असे करताच आश्रम भितर वास करता आसलेच. भारद्वाज म्हणजे कल्पना आमकां गणेश पुराण अनेक वर्षा फाटवाजी कसली ग्रंथशाल करतली. थोडे संशय आसले जाल्यार भारद्वाज म्हणचे पुन्हा मना भितर सूचना तशी तरेची तेंगेली नांवां प्रस्तुत करता आसा ते म्हाका सहजानुची एक दिवस तिने नांवची काय तरी न्हंय वता आसलेची ते टायमार सहजी आमगेलो तेंगेले शरिरांतनी वीर्य पतन जावन गेले. तेन्ना ते वीर्य पवित्र जात असले वीर्य अशी वायट वचना म्हणटा बदल भूमातेने ते वीर्य स्वीकार केले, गर्भात धारण करून घेतले. ऋषीक ह्या बद्दल कल्पना येत ना, काही परिज्ञान बी ना. तो परत न्हावन आश्रमा गेलो, ते विधी विचारी पुरा चलता उरले. त्यानंतर सामान्य 100 वर्षाचे काल जावन गेलेचे. एक दिवस भूदेवी एक सांजचे लेखेन घेवन येता आसा. भारद्वाज मनीस विचारले, आमा कोणा घेवन आयला तूं? ना हांव तुमगेलो चल्लो. तुम गुतास की ना? हांव तुमगेलो चल्लो. हांवें इतली सुद्दां पालन केल्लें आसा, पोशण केल्लें आसा. आतां मुखार तुमी ह्याक पळोवंक घेया म्हूण सांगे न्हू. ते ऋषीले पांया उंच्यो ते चले सोडून घेवन तशी भूमाता परतून गेली. ऋषी आश्चर्य जाले. देवी ऋषीन पळयले, तेंकां कळ्ळें कसलें घटना जालें म्हूण सांगे न्हू. आतां तरेची 100 वर्षाची बालक म्हणलें आसा, तेका उपनयन संस्काराचे कार्य केले. नंतर ताका उपदेश करचे गेलेच जाल्यार तो चल्लो अत्यंत विशिश्ट कसलो स्वभावाचे आशिल्लो. तेगे कितें शरिराचे बण नाशिल्ले ते अंगार बण. अंगार म्हूण सांगलेली केंडे म्हणटात न्ही आमी, ते केंडे टायप बण तेगेले. म्हणजे पृथ्वी तेंचेर मारलेलो न्ही तो पृथ्वी बण तांबड न्ही जास्त्यान अशें तेगेले तांबडे बण नाशिल्ले. ताका अंगारक म्हणचे नांव दवरले. दवरून घेवन ताका उपदेश करचे पळयले जाल्यार तेगेलें मन शास्त्राध्ययन जावो ना बाकी खंयची सुविधा दाखनाशिल्ले. केवल ध्यान 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 पूजी पूजी हेजे बद्दल ताका आसक्ती आसता आशिल्ली. तेन्ना ताका महर्षीनी एक काम कर बाळा तूं म्हूण सांगेन ताका गणपतीले मंत्र उपदेश केले. उपदेश केले तूं न्हू ताका सांगलें हेजें अनुष्ठान तूं करी, तूं गणपतीला आशिर्वाद प्राप्त जाता म्हूण. सांज चल्लो पाप अडना म्हूण सांगे न्हू. तो तशी गेलो रान्ना वचून न्हू गणपतीला आराधना सुरवात केली. ओम गम गणपती नमः हें कितें मंत्र आशिल्ले तो निरंतर ज्ञान जप करता गेलो जप करता गेलो जप करता गेलो. तिगे जपाक ते परमात्मानी संतुश्ट केले, ते परमात्मानी योग केले, ते परमात्माक दर्शन दिवंक केले. अशें न्हू तो महागणपती तेच्या लायन विचारता आसा, भक्ता तुगेले अनुष्ठानाक हांव संतुश्ट केलो आसा, तूं कितें वर जावपा विचारी म्हूण. तो सांज चलो कितें विचारतालो तो पाप. आमी जाल्यार अशी विचारता आशिल्ली कितें कार दरबार घार पयशे त्याक ते कांय कल्पना मुग्ध जाल तसलो सांज चलो तो पाप. तेन्ना ताणें परमात्मा सांगलें थंय, परमात्मा म्हाका कसली विचारता म्हणून कळटना. तुची म्हाका आयले पुरो, तुची म्हाका मेळ्ळे पुरो. म्हाका बापायन सांगलें कितें तुगेलें ध्यान करी म्हणून हांव ध्यान केलो. तूं म्हाका मेळ्ळो आसा, तूं म्हाका केन्ना हृदय भितर उर, म्हाका केन्ना अनुग्रह करी म्हूण सांगे न्हू. ते सांज चल्ल्यांनी प्रार्थना केलें. तेगेले मुग्ध जाले तसले भक्तीक
गणपतीक अत्यंत संतुष्टले ज्याने सांगले गणपतीन तुका त्या चल्ल्याक वस्तुत हे बालका तू मोदक म्हण हे बालका तू मोदक मोदक म्हणे कितें आता आमी कितें नेवानवेरी करता त्या मोदक उठावंक घेनाका तुमी तशें जालें ना तो मोदक म्हणजे मोद करतालो मोद म्हणजे संतोष मोदम करोती ती मोदक कोण संतोष उत्पन्न करता ताका मोदक म्हणटात मनुष्य आमी केन्ना संतोष उत्पन्न करता केन्ना तो मनुष्य बाकी कांय नाका तूं म्हाका जावका म्हणटा की तो मनुष्य आमकां जावं केन्नाच तो मनुष्य आमगे प्रिजी पात्र येता केन्नाच तूं नातले म्हाका म्हाका दुसरो म्हणल्यार आमी ताका प्रीत करताची तो आमी ताका प्रेम करूं साध्य आसा ना कोण तुजे सर्वस्व म्हण सांगू न्हू परमात्मा अर्पण करून घेता की तो मात्र परमात्माक संतुश्ट कारक येता अशांत परमात्मा सांगता आसा गणपतीक सांगता आसा तूं मोदक रे म्हण म्हळ्यार तूं संतोष करता असली व्यक्ती जावन आसा म्हाका तूं अत्यंत प्रिय जावन आसा म्हण सांगून ताका सांगता आसा तेन्ना ते गणपतीन सांगलें खंय पळय पुता तुवें कशी म्हाका तुवें स्विकार केलो की तशें हांव बी तुका स्विकार करता आसा अशें न्हू जगता भितर मागील व्रत चलता आसा चतुर्थी व्रत जे तुगे नांव बी अंगारक म्हणजे नांव तुका पडलो आसा अशें न्हू जर मंगळवार आयलो तसलें कितें संकश्टी व्रत आसा ते व्रताक अंगारकी म्हण नांव पडत तुगे नांवांनी ते व्रत प्रसिद्धी जावं अशें न्हू मंगळवार केन्ना संकश्ट येता आमी ताका मंगळवार संकश्टी म्हणटा अंगारकी म्हणटात अंगारक चतुर्थी म्हण म्हणटात म्हळ्यार कितें ते भक्ताल नांव घेवका म्हण तें परमात्मा सूचना ते भक्ताले नामस्मरण केन्ना जावका म्हणजे ते परमात्मा चिंतने अशें न्हू ते चतुर्थीक अंगारकी म्हणजे नांव दिलें आसा परमात्मा सांगता आसा मागीर कितें मंगळवार दिवसाचें व्रत आसा तेका तुगे नांवांनी तें प्रसिद्धी जावं इतलेंच न्ही बालका अंगारकवार अर्थात मंगळवार दिवसू खंयचे भक्त मागीर पुजा करता की तेका हांव जाल तितले बेगीन सिद्धी दिता खंयच्यो मनुष्य अंगारक संकश्ट आचरण करता की ते मनुष्या जिवना भितर अनेक संकश्ट आचरण करता तसलें फल तेका ताक पडतो पूण प्राप्त करून दिता मंगळवार दिवसू खंयचे मनुष्य म्हाका दुर्वा अर्पण करता की अर्थात एक दीस दुर्वा अर्पण करता की तेगेले सर्व कामना आपूण पुर्ती कर दिता म्हूण सांगेन ते बालकाक आशिर्वाद दिताच तुका बरें स्थान प्राप्त म्हूण सांगेन सांगूंक गे न्हू गणपती तशी अंतर्धान जाता आयची कितें चतुर्थी आसा ताका आमी अंगारिकी चतुर्थी म्हणटात ते अंगारीक नांव कशें पळय ते भक्ताले प्रार्थना निमित्त ते भक्ताले मुक्त भक्ती निमित्त ते भक्ताल नांवाचेर आयचें कितें चतुर्थी आसा अत्यंत प्रसिद्धी जावंक गे न्हू अंगारिकी म्हणटा नांवाचेर आमी सगळे लोकूच आचरण करता आसाचे पळय एक भक्ती एक मुग्धते इतलें काम करून सांगलें केवल परमात्मा मात आमकां खाण दिवची न्ही आमकां की परमात्मा लेवल आपूण व्हरता तेगे चतुर्थी नांव घेवपाचें आमगेलें नांव घेतात त्या भक्तालें नांव घेतात अंगारकी चतुर्थी म्हण अंगारकी संकश्टी म्हणटात म्हळ्यार कितें आमगेले एक विशिश्ट कसले मुग्ध भाव आसा मोदक स्वभाव आसा ते परमात्माक अत्यंत प्रिय म्हणजे सारांश हे कथा दिता आसा अशें न्हू ते कितें भगवान सांगे शब्द आसा हे बालका तूं मोदक जावन आसा म्हूण सांगे न्हू ते खंडीत जावची योग्य जावन आसा वस्तुतः आज आमी सगळे लोकची परमात्माक मोदक निवेदी करतात मोदक म्हण आमगे मनान एक कल्पना आसा पीठ कालीचें गंवा पीठ सांत लाटून घेवचें ताका मध्ये गोडशें वळून भरचें नंतर ते विशिश्ट तसले आकृतीचेर मडचून तेल्ला भाजून घेवन दवरलें ते एक मोदक हे आमगे समाज भितर तसले एक भावन हांवें कसं म्हणलें दुस्मानी भावन आसा तेंगेले पिठाचे तिणें मुद्द करून ताका गोड घेवन हांगे शिजिता तेणी तेंगेले त्या आनी परिकल्पना आसा खंयचे कल्पना दवरूं जाल्यार आमगे कितें परिकल्पना आसा मोदक म्हणचे ते पळयले एकदम संतोश येता आमकां मोदक पळयले जाल्यार पुरो संतोश येता ताका मोदक म्हण नांव ताका मोदम करोती ती मोदक आहा अर्थात खंयचे पळयले आमकां संतोश येता की ताका आमी मोदक म्हण नांव बरें पळयले संतोश मात जावचे न्ही ते खाल्ले बी संतोश येता आमकां तितलें रुच आसता ताका तितलें ताका विशिश्ट तसले टेस्ट आसता ताका अशें न्हू ताका मोदक म्हण नांव पड आसा
गणपती कसली इष्ट मोदक इष्ट म्हणून आम्ही करताची सहजानाची त्याला पाहत असले मोदक आम्ही देवाचा दिताचे ते सांकेतिक रूप आले ते एक परिकल्पने भितर असले तसले एक रूप झाले आमगेल गुरु म्हणत असलेच गणपतीक मोदक मात इष्ट शक्य असती म्हणून जर एक देवाक त्याची इष्ट म्हणजे असले तो देव म्हणजे जावत ना तेव्हा दिव्य ते म्हणे किती कसले दे घेवजे सामर्थ्य उरका बरे दे वाईट दे कसले घेवजे का तो सामर्थ्य ते म्हणतो दिव्य ते म्हणतात तो दिव्य पुरुष म्हणून सांगता तो देव म्हणून सांगता जर देवीच म्हाका मोदक दी म्हणून विचारता म्हणजे असलेली तो देव म्हणून सांगत कशा आता आम्ही कशी मागतेची जेव्हा कोण हट्ट करता की आम्ही देवी हट्ट कर मागता म्हणून जाले ना त्या अर्थ तशें न्ही आम्ही कधी चूक म्हणटा आम्ही कधी कितें आसा ते योग्य आसा ते मोदक आमी कधी दिवचे नैवेद्य योग्य आसा जाल्यार चितलेकच आमी राखचे ना तेजे मुखार स्टेपा आमी वचचे का आमगे जीवन आमी कशें करून घेवका मोदक करून घेवका मोदक म्हणत कितें आमकां पडवे चालोवंक आनंद येवका आमगे मनाचे भावन चालोवपाक आनंद निर्माण करता तेन्ना मात्र आमी खरें खरें मोदक येताचे तेन्ना मात्र आमी परमात्म्याक प्रिती पातळटाची कशी परमात्मा आमी आतां मोदक गणपती मोदक मस्त इश्ट म्हण दिता की ते एक सांकेतीक केले वस्तुतः गणपतीक इश्ट म्हणे कोण आमीच जर आमी चालोवपाक संतोष दिताची चालोवपाक आमगे मना भितर बरे भावने चालोवपाक बदल व्यक्त करताची केन्ना आमी जिवन करता वताची तेन्ना खरें खरें आमी मोदक येताची तेन्ना परमात्मा आमकां स्विकार करता तेन्ना आमगे जीवन धन्य येता दिव्य येता भव्य येता अशें आमगे न्हू आमी केवल सांकेतीक मोदक मात्र परमात्मा अर्पण करची न्ही आमी स्वता मोदक जेवता अर्थात भायर रुपान बी आमी सौंदर्य एक विशिश्टता दवरून घेवका तेजे बरोबरी भितर तशी उर्ण गोड उरतकी तशें आमगे मन बी गोड्यान उरता आमगे मना भितर बरे विचार उरपाची आमगे मना भितर बरे भावने भोड उरता केन्ना भायर तन भितर तनी आमी संपूर्ण जे आमगे न्हू अत्यंत आनंद करता तसले वातावरण निर्माण जाता वताची तेन्ना परमात्मा आमी कितें करता स्विकार करता तेची भावना दिता आसाची मोदक गणपतीक प्रिय म्हणून केवळ तितले मोदक केले रे जे पुर्ती जावता म्हणून आमकां दिसता आमगे गुरू तात्पर्य प्रमाण आंबेची दिवसाची विशिश्ट तसले मोदक जावं तसले गूण दवरून घेवका चार लोकांक प्रिती पात जावं तसले व्यक्तित्व वाडून घेवका आमगे मना भितर बरे भावने आमी सद्विचार घेवन घेता वचपाची केन्ना ते पद्दतीचेर आमी मुखार चलता वताची तेन्ना खंडितांची आमी परमात्मा प्रिती पात्र जाताची इतलेच न्ही जगताकच आमी प्रिती पात्र आमगे न्हू आमगे निमित्त जगताक बरें जाता जगता निमित्त आमकां आनंद मेळटा तन्मुलक आमगे जीवन धन्य जाता वता अशें आमगे न्हू हालचे कितें हें कथा भाग आसा हें कथा भाग ताका हितून जाल्यार आमी मोदक ह्या उरका म्हण दाखयता तो चेल्लो मोदक केलो खातीर चेल्ले रूप बी सुंदर जानाशिल्ले तेगेले मना भितर बीची भावने परमात्म्याक जावप म्हाका परमात्मा पुराण कांय नाका वायट भावनेची येद्दी बीची लवलेश बी ते चेल्ले भितर नाशिल्ले अशान तो मोदक जालो तशी आंबी मोदक तेज्या आमी बी मोदक केले कशी ते चेल्ले नांवाचेर विशेष तसले उत्सव अनादी काळान आज पर्यंत चलता आसा अंगारक चतुर्थी म्हणजे नामकरण आमी घेता आसाची जर आमी तशी केलेली खंडितनाची परमात्मा नांव सुणा भितर आमगे नांव दिवचें शकता तसले एक व्यक्तित्व तसले एक विशिश्टते आमी मोरेका तसले गूण आमकां सगळो प्राप्त ते परमात्मा आमगे आराध्य देवते ज्ञानेश्वरी आनी भगवान महागणपती आमकां सगळो तसले एक विशिश्ट गूण अनुग्रह करो म्हणचे प्रार्थने श्रीदेवाले चरणाक अर्पण करता आज आमगे हें कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमनास्पत्याः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम।